मंत्रालयातील अग्निसुरक्षा सध्या राम भरोसे असल्याचं समोर आलंय। 2012 मध्ये मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीनंतर 45 पदांच्या भरतीची शिफारस करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात केवळ 9 कर्मचाऱ्यांवर मंत्रालय सुरक्षेचा भार असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे। अग्निसुरक्षा अधिकारी निवृत्त होऊनही नवीन नियुक्ती झालेली नाहीये। आपण थेट मंत्रालय परिसरातना लाईव्ह अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, मंत्रालय सारख्या हाय सिक्युरिटी झोन मध्ये अग्निसुरक्षेचा बोजवारा उडालेला दिसतोय। नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर साम टीव्हीच्या हातामध्ये ही जी कागदपत्र लागली आहेत, या कागदपत्रांमधून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे की 28 मे 2012 रोजी याच मंत्रालयाला एक भीषण अशी आग लागली होती आणि त्या आगीनंतर मंत्रालयाच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता। तब्बल त्यानंतर 2020 मध्येही तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दालनामध्ये ही आग लागली होती आणि त्यानंतरही पुन्हा एकदा हा अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे याच मंत्रालयासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली 2012 मध्ये ज्यावेळेस मंत्रालयाला आग लागली होती त्यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि या समितीने या मंत्रालयाच्या अग्निसुरक्षेसाठी 45 पदांची शिफारस केली होती। मात्र त्यानंतर 2021 मध्ये याच मंत्रालयासाठी 8 अग्निसुरक्षा पदांची नक्कीच भरत, तुमच्याकडून अधिक अपडेट जाणून घ्यायचे आहेत, असेच जोडलेले राहा। तर बघा, मनोरा आमदार निवासाचे 8 अग्निसुरक्षा कर्मचारी मंत्रालयात, तर 2024 मध्ये अग्निसुरक्षा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही। 8 पदांचा आकृतीबंध मंजूर, मात्र भरती झालेली नाहीये। तर 2 वर्षात एकदाही फायर मॉक ड्रिलही झाली नसल्याचं समोर आलेलं आहे। मंत्रालय आणि नवी प्रशासकीय इमारत मेंटेनन्ससाठी 9 कंत्राटी कर्मचारी नियुक्त आहेत। कर्मचारी रजेवर असल्यावर 2 कर्मचाऱ्यांवर या संपूर्ण अग्निसुरक्षेचा भार येतोय। तर पुन्हा एकदा आपण भारत मोहोळकर यांच्याकडे जाऊयात। आपण पाहतोय की बघ, 2012ला जो भीषण अग्नितांडव झालेला होता त्यानंतर आपण पाहतोय की अनेक नव्या गाईडलाईन्स देखील आलेल्या होत्या, कोट्यवधींचा निधी देखील मंजूर झालेला होता। मग तो आता निधी कुठे गेलेला आहे असा देखील प्रश्न समोर आलेला आहे। यामिनी, नक्कीच ज्या वेळेस 2012ला अग्निकांड घडलं होतं याच मंत्रालयामध्ये, त्यानंतर अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। त्यानंतर भुजबळांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आणि या समितीने अनेक उपाययोजना सुचवलेल्या होत्या। या उपाययोजना अंमलबजावणी, त्यातील काही उपाययोजनांची अंमलबजावणी झाली, मात्र सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ज्यांच्यावरती मंत्रालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्याच अग्निसुरक्षकांची भरतीच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। 2010 मध्ये या संदर्भात 10 पदांची निर्मिती करण्यात आली होती, मात्र 2021ला त्यातीलही 2 अधिकाऱ्यांची पदं वगळण्यात आली। 2024 मध्ये आणखी एक अधिकारी निवृत्त झालाय, त्याचंही पद भरलं नसल्याची धक्कादायक माहिती सध्या आपल्या हाती आलेली आहे आणि त्यामुळेच मंत्रालयाची सुरक्षा जी आहे ती राम भरोसे असल्याचं सध्या समोर आलंय। नक्कीच भारत, धन्यवाद या सविस्तर घडामोडींसाठी।